शेतकरी मित्रांनो, आज आहे 3 ऑगस्ट. आता संध्याकाळचे 7:45 झालेले आहेत. आपल्याकडे ताजी कोणतीही प्रकारची माहिती नाही. 1 तासभरापूर्वीची माहिती आहे. त्यामुळे आपण जर बघितलं चांगल्यापैकी ढग जे असतील तर आंध्र प्रदेश असेल किंवा तेलंगणाच्या आसपास, पूर्वेकडच्या राज्याच्या आसपास, मध्य भारताच्या आसपास आहे. आता बऱ्याचशा शेतकरी बांधवांना प्रश्न पडलेला असेल की आज कोणीही अंदाज सांगितलेला नव्हता किंवा बऱ्याच अंशी असं शेतकरी बांधवांना देखील वाटत होतं की पाऊस होणार नाही. परंतु आज 3 ऑगस्टच्या पावसासंदर्भातची एक 3-4 दिवस झाले तेव्हाच आपण माहिती दिलेली होती. तर त्याप्रमाणे आपण थोड्या वेळाची परिस्थिती जर बघितली, यामध्ये काही ठिकाणी अगोदर पाऊस होऊन गेलेला असेल, कारण ही थोडी उशिराची माहिती आहे. त्यामुळे पश्चिमेकडच्या विदर्भामध्ये यवतमाळ असेल किंवा नांदेडच्या आसपास देखील चांगल्यापैकी ढग आहेत आणि खास करून लातूर जिल्ह्यामध्ये आपल्याला चांगल्यापैकी जोरदार गडगडाटासह मुसळधार पाऊस देईल अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला भिवंडी असेल किंवा अहिल्यानगरचा दक्षिणेकडील भाग, सोलापूरच्या काही भागामध्ये दिसत आहे. सकाळी देखील आपण सांगितलेलं होतं की या भागामध्ये चांगल्यापैकी पावसाची शक्यता असणार आहे. त्याचप्रमाणे सोलापूरचा दक्षिण भाग, सांगलीच्या आसपास देखील, साताऱ्याकडे देखील काही प्रमाणामध्ये ढगांची निर्मिती आहे. या ठिकाणी देखील पाऊस होऊ शकतो. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जालन्याच्या आसपास देखील थोड्या वेळापूर्वी किंवा दुपारनंतर पाऊस होऊन गेलेला असेल. त्यानंतर जालनामध्ये देखील चांगल्यापैकी परिस्थिती आहे. ढगांची निर्मिती या ठिकाणी देखील चालू आहे. यासह परभणी, हिंगोलीमध्ये देखील पावसाचा अंदाज आहे. एकंदरीत अशा प्रकारचा जो सकाळी आपण अंदाज सांगितलेला होता, त्याप्रमाणे आपण या दक्षिणेकडच्या भागाच्या आसपास पावसाची शक्यता अशा प्रकारची दिलेली होती. जो अहिल्यानगरचा किंवा पुण्याचा पूर्वेकडचा भाग आहे या ठिकाणी आणि पूर्वेकडच्या विदर्भाच्या आसपास देखील पावसाची शक्यता देण्यात आलेली होती. त्याप्रमाणे आपल्या पूर्वेकडच्या भागामध्ये पाऊस सक्रिय होईल, पण थोडासा वेळ लागणार आहे. जरी लवकर नाही झाला तरी संध्याकाळी ते रात्रीपर्यंत पाऊस सक्रिय होण्याचा या ठिकाणी अंदाज असणार आहे. अशा प्रकारचा आज जो 3 ऑगस्ट रोजीचा अंदाज होता, अत्यंत यशस्वी तुमच्यापर्यंत देण्यात आलेला आहे. अचूक अंदाज बऱ्याचशा शेतकरी बांधवांना हा पाऊस होईल याचीच कदाचित कल्पना नसेल किंवा त्यांना अपेक्षित देखील नव्हतं की पाऊस होणार आहे. परंतु हवामानामागे खूप मोठे कष्ट असतात आणि त्यातूनच हे यश या ठिकाणी मिळत आहे. सातत्याने तुमच्यापर्यंत संपूर्ण मान्सून आतापर्यंत जर बघितलं आपण 3 ऑगस्टपर्यंत सातत्याने तुम्हाला मानसिक आधार या ठिकाणी दिलेला आहे. वेळोवेळी तुमच्यापर्यंत योग्य माहिती दिलेली आहे. त्यामुळे तुमचं देखील काम आहे की प्रत्येक व्हिडिओला लाईक करत चला. यासोबत हा व्हिडिओ देखील इतर शेतकरी बांधवापर्यंत किंवा प्रत्येक व्हिडिओ शेतकरी बांधवापर्यंत पाठवत चला. चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आहेत. उद्याचा जर अंदाज बघायचा असला तर उद्या शेतकरी बांधवांना आपण फवारणीसाठी सांगितलेलं आहे. सकाळी लवकर जा, फवारणी करा. व्यवस्थित प्रकारे, चांगल्या प्रकारे उद्या सूर्यप्रकाश पाहायला भेटणार आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही केलेली फवारणी या ठिकाणी तुमच्या कामात येणार आहे. पुन्हा एकदा धन्यवाद.